नमस्कार, स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या शहराच्या भवितव्याबद्दल, शहराच्या भविष्यातल्या अवस्थेबद्दल. आणि या चर्चेला निमित्त झालंय ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची एक घोषणा. राज्यातल्या सर्वच महानगरपालिकातील अनधिकृत बांधकामं अधिकृत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. अनधिकृत बांधकामांबाबत लक्षवेधीला उत्तर देताना सीताराम कुंटे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांमधील अनधिकृत बांधकामांना आता अभय मिळालेलं आहे. या अहवालाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर तो अहवाल ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच मुंबई हायकोर्टालाही अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याबाबत विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना होणार आहे, कारण पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. 65,320 बांधकामं अनधिकृत आहेत. त्यामुळं यातली तब्बल 70 ते 75% बांधकामं नियमित करण्यात येणार आहेत. सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? अजून किती काळ मतांसाठी असे निर्णय घेतले जाणार आहेत? तात्पुरत्या लोकप्रियतेसाठी घेतलेल्या अशा निर्णयांचे दूरगामी परिणाम काय बरं होणार आहेत? सर्व अनधिकृत बांधकामांना आपल्यात सामावून घेण्याची खरोखरच या शहरांची क्षमता आहे का? आणि मंत्रिमंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात अनधिकृत बांधकामांना अभय या खास कार्यक्रमात. अनधिकृत बांधकामांना अभय यात सुरुवातीला पाहूया मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणाले. तातडीनं आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहोत की अहवाल आलेला आहे, त्या अहवालात अनेक याच्यातल्या जवळपास 70-75% मी रफली सांगतोय हे नियमित होऊ शकताय. त्यामुळे ही तातडीनं कारवाई केली तर जे नियमित होऊ शकतात अशांवर देखील त्याच्यातनं अन्याय होईल. आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयाला तातडीनं त्या ठिकाणी विनंती करतो आहोत हे काम थांबवण्याच्या संदर्भात. आताही त्या ठिकाणी एकूण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता लगेच काही कारवाई करणं शक्य आहे असं नाही आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयाचा अवमान न होता या ठिकाणी उच्च न्यायालयाला विनंती करून या कारवाईबद्दलचा निर्णय करण्यात येईल. उच्च न्यायालयाचा कुठलाही अवमान न होता या निर्णयाबाबत माननीय कोर्टाला विनंती करण्यात येईल अशा स्वरूपाची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली. आणि या विषयावरच आपण चर्चा करतोय. अनधिकृत बांधकामांना अभय, त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुलक्षणा महाजन, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ. सुलक्षणा महाजन आपल्याबरोबर आहेत. सुलक्षणाजी, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या बरोबर आहेत. सुलक्षणाजी, राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांमध्ये अनधिकृत बांधकामं ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, किंबहुना काही ठिकाणी तर अधिकृत बांधकामं कमी आणि अनधिकृत बांधकामं जास्त अशा स्वरूपाची परिस्थिती देखील आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा जो निर्णय आज आपल्याला जाहीर होताना दिसतोय त्याविषयी आपलं एक ज्येष्ठ वास्तुरचनाकार, नगररचनाकार म्हणून आपलं काय मत आहे? मुख्य म्हणजे या प्रश्नाचा जो काही पाळंमुळं आहेत ती गेली 30-40 वर्षाच्या नागरी धोरणामध्ये आहेत. आणि ही सर्व नागरी धोरणं अतिशय चुकीच्या गृहीतकांवर, चुकीच्या कायद्यांवर बेतलेली होती. उदाहरणार्थ 1966 सालचा महाराष्ट्र नगर नियोजन कायद्याने एक चटई क्षेत्र हे कुठच्या बेसिसवर ठरवलं, ह्याला काही बेस नव्हता, त्याला सायंटिफिक अभ्यास नव्हता. हे ज्यावेळी मुंबईमध्ये ऑलरेडी 2.5 FSI बांधकामं होत होती त्यावेळी 1991 सालीच्या नगर विकास आराखड्याने MRTP कायद्याचा आधार घेत एक FSI आणि 1.33 FSI लागू केला. हा मुख्यतः अशासाठी लागू केला की शहरामध्ये लोक येऊ नयेत, शहरामध्ये लोकांनी येऊ नये, शहरं वाढू नयेत. आणि म्हणून हा कमी FSI ठेवला तर लोक येणार नाहीत अशी एक अपेक्षा होती. आणि ती अतिशय चुकीच्या गृहीतकावर होती. एक ज्येष्ठ अहमदाबादचे जे एक नगर नियोजनाचे प्रिन्सिपल आहेत, कॉलेजचे प्रिन्सिपल, ते तर असं म्हणतात की लोकसंख्या वाढू नये म्हणून जी जन्मलेली मुलं आहेत त्यांना उपाशी ठेवण्यासारखं आहे, उपाशी ठेवून मारायसारखं आहे. आणि म्हणून शहरांमध्ये बांधकामावर अतिरिक्त अतिशय कमी असा FSI, अतिरिक्त ज्याची अंमलबजावणी
अंमलबजावणी करणं शक्य नाही असे नियम आणि आदर्शवादी कायदे, म्हणजे आम्हाला आदर्श म्हणून काहीतरी सिद्धांत होता, असे आदर्श सिद्धांतांचा वास्तवामध्ये उपयोग नसतो. मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला तेव्हा लाखो लोक आले, 47 साली पाकिस्तानामधनं लोक आले, त्यावेळी ते सामावून घेऊन शकले. उल्हासनगरमध्ये त्यांच्या वस्ती केल्या, त्यांना जागा दिली. परंतु 61 सालानंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये नगर रचना कायद्याचा जो पाया घातला गेला तो चुकीच्या गृहीतकांवर होता आणि यापैकी एकाही मंत्रिमंडळाने या खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. अधिकाऱ्यांच्या मदतीने खोलात जाता आलं असतं, याचं विश्लेषण करता आलं असतं, याची बांधकामा अशी का होत आहेत ह्याच्या मागची कारणं शोधता आली असती. परंतु हे काही न करता हे सरकार दुसऱ्या सरकारवर, दुसरं सरकार तिसऱ्या सरकारवर आरोप करीत राहिलं. सरकारने महापालिकांवर आरोप करायचे, महापालिकांनी सरकारवर आरोप करायचे आणि हा अनागोंदी कारभार सातत्याने गेली 40-50 वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मला तर असं वाटतं, आज असं वाटायला लागलंय की ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था अतिशय दारुण अवस्थेला पोचवली होती 92 साली आणि मग एक अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंगांनी त्यावेळी राज्यकारभार हाती घेतला आणि त्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेला वेगळं वळण दिलं. आज मुख्यमंत्र्यांच्या जागी एक नगर नियोजन तज्ज्ञ असेल किंवा त्यांनी कुणाची तरी सल्ला घ्यावा आणि या संबंध नागरी नियोजनाच्या कायद्यांना, नागरी नियोजनाच्या नियमांना, नागरी नियोजनाच्या गृहीतकांना आधी दुरुस्त करावं आणि मगच कारवाई करावी. आणि म्हणून मला असं वाटतं आज अनधिकृत ज्याला म्हणतात ती खरी तर बेजबाबदार सरकारीकरणाची देण आहे आणि त्यामुळे गरीब लोकांना ज्यांना या घरांमध्ये राहावं लागतं, अन्यथा ते तर तंबू राहुटात राहिले असते का? आज ते निदान राहत आहेत, त्यांना पाणी मिळतंय, त्यांना पाणी द्यावं लागतंय तुम्हाला. बरोबर आहे. त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे किमान, अशा प्रकारची आपली भूमिका आहे. म्हणजे एकूणच किमान छप्पर आहे, हे नागरिक नाही तर तुम्हाला ते कुठे गेले असते हा विचार करा. त्यामुळे आज त्यांच्यावर उगीचच बांधकाम पाडून कारवाई करण्यापेक्षा तुमची धोरणं सुधारा, तुमचे कायदे सुधारा, हे महत्वाचं आहे. एक वेगळा अतिशय यातला विचार आपण आता मांडलेला आहे, परंतु मला खात्री आहे विजय कुंभार यांचं मत यापेक्षा वेगळं आहे. विजय कुंभार, सर्वच महानगरपालिकांमधली अनधिकृत बांधकामं आता अधिकृत होण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडलेलं आहे. काय वाटते आपल्याला, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण याच्याकडे कसं बघता? कारण आता तर या विषयाची अत्यंत वेगळी बाजू नगर रचना तज्ज्ञ म्हणून आपल्या समोर सुलक्षणा महाजन यांनी मांडली. खरं आहे, तर हा जो निर्णय आहे हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय असा आहे की जे सामान्य माणसं स्वकष्टाने स्वखर्चाने घर घेतात त्यांना आपण हे का करायचं असं वाटावं अशी ही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट ही अत्यंत दुष्टचक्र आहे. हे म्हणजे ज्यांनी अन्याय केला त्यांनीच आता जे बेकायदा बांधकाम आहेत त्यांना असं दाखवत की आम्ही काहीतरी तुमच्यासाठी मोठं करतोय. ॲक्च्युली हे घडलं कसं, तर गेल्या अनेक वर्षामध्ये सामान्य माणसांसाठी अफोर्डेबल हाऊसिंग असेल, म्हाडा असेल, स्पेशल टाउनशिप असेल, EWS असेल, अशा अनेक स्कीम्स आणल्या. परंतु त्याच्यातून एकाही सामान्य माणसाला घर घेता आलं नाही. या सगळ्यासाठी ज्या सवलती दिल्या होत्या त्या येणकेने प्रकारे राजकारण्यांच्या सहकार्याने, संमतीने, तिथं कुठल्या पक्षाचा संबंध नाही, ह्या सगळ्या लाटल्या. परिणामी ज्यांच्यासाठी या सवलती होत्या त्यांना काही घर मिळालं नाही आणि त्यांना अशी काहीतरी वेगळी कामं करावी लागली आणि ती नियमित केल्याचा आव आणून जसं काय आम्ही तुमच्यावर उपकार करतोय असं त्यांना दाखवलंय. ॲक्च्युली त्याही लोकांच्या लक्षात हे यायला पाहिजे की तुमचा हक्क डावलल्यामुळे तुम्हाला हे बेकायदा घरामध्ये राहावं लागलेलं आहे. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण याची निर्मिती ही ना नफा ना तोटा धर्तीवर सामान्य कामगारांना घरं निर्माण व्हावीत अशा रीतीने केली गेली. सामान्य शेतकऱ्यांच्या त्याच्यासाठी जमिनी घेतल्या गेल्या पण त्याच्यातून एकही घर तसं निर्माण झालं नाही. उलट या जागेवर अत्यंत श्रीमंत उच्चभ्रू यांची घरं उभी राहिली आणि ज्यांच्यासाठी हे जागा हव्या होत्या त्यांना बेकायदा घरं बांधावी लागली. आणि ह्यांना ज्यांनी पाठीशी घातलं, हे ज्यांनी घडू दिलं, ते आता मोठ्या मनाने म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी कायदा बदललोय. ज्या कायद्याची अंमलबजावणी करायला हवी होती ती तुम्ही केली नाही आणि आता उपकाराची भाषा करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं सामान्य माणूस जो स्वकष्टानं घर घेतो आणि ज्यांना घर घेण्याची तुम्ही मुद्दा मांडलेला आहे विजय कुंभार. सुलक्षणाजी,
मला तुम्ही सांगा की हा एक प्रकारे जर बेजबाबदार सरकारी धोरणांचा परिपाक असेल तर मला तुम्ही सांगा अशा प्रकारे अनधिकृत गोष्टी अधिकृत करण्यामुळं आत्ताच्या नगर रचनेवर आत्ताच्या अत्यंत अपुऱ्या असलेल्या नागरी सुविधांवर आणखीन काय बरं ताण पडणार आहे? तुमचं एक म्हणणं खरं आहे की आपल्या नागरी सुविधांवर ताण पडणार आहे का नाही पडणार आणि त्या कशा पुऱ्या करणार आपण. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो माझ्या दृष्टीने पाणी आणि सांडपाणी यांचा आणि पुरेशा रस्त्यांचा. रस्ते म्हणजे गाड्यांसाठी रस्ते नाहीत, प्रत्येक घरासमोर एखादी ॲम्ब्युलन्स पोचावी इतपत रुंद रस्ते आणि ते निदान व्यवस्थित त्याची डागडुजी करणार खड्डे नसलेले किंवा व्यवस्थित त्याच्यावरती आच्छादन असलेले रस्ते. ह्या एवढ्या 3 महत्त्वाच्या मूलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु आपले सर्व सरकारी अधिकारी आणि सरकारी मुख्यतः निवडून गेलेले आपले सर्व प्रतिनिधी हे मुख्यतः गाड्यांसाठी फ्लायओव्हर्स, गाड्यांसाठी रस्ते रुंदीकरण, फुटपाथ कापायचे, रस्ते रुंद करायचे, फेरीवाल्यांना उठवायचं आणि गाड्याच्या पार्किंगला जागा द्यायची. त्यामुळे हे झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही एकाही माझ्या मते एकही अपवाद नाहीये. एकही नागरी निवडून आलेला प्रतिनिधी ह्याला कुठच्याही नगराबद्दल असता नाही, याला कुठच्याही नागरिकांबद्दल असता नाही. किंबहुना अशी जर आस्था असती तर त्यांनी नक्की अभ्यास केला असता की सिंगापूर सारखं शहर जे 66 सालापासून केवळ 40 वर्षात इतक्या सुंदर तऱ्हेने उभं राहिलं, त्याच काळामध्ये म्हाडासारख्या संस्थेला काही हजार सुद्धा इमारती बांधता नाही आल्या. मग ह्याच्यामध्ये दोष कुणाचा आहे? दोष माझ्या मते सर्व समाजाचा आहे, विरोधकांचा सुद्धा आहे. म्हणजे मी विरोधकांचं नाव अशासाठी घेते की भाडे नियंत्रण कायद्याला तथाकथित समाजवादी लोकांनी विरोध करायचा. आज 10 ते 20 रुपये भाड्यात जे लोक राहत आहेत, BDD चाळीत 17 रुपये महिन्यानी राहत आहेत, यांना अभय कोणी दिलं तर किंवा त्यांना पाठिंबा कोणी दिला तर तथाकथित समाजवादी पक्षांनी, तथाकथित काँग्रेस पक्षांनी, ज्याला समाजवादी धोरणं राबवायची. हे समाजवादी धोरण नव्हतं, हे संपूर्ण शहराला नष्ट करण्याचं धोरण होतं. आणि म्हणून हे जसं म्हणतात ना नफा ना तोटा या तत्वावर कुठचीही सरकारी संस्था कायमच्या स्वरूपी राहू शकत नाही. आणि हे ली कुआन यू सारख्या सिंगापूरमधल्या पंतप्रधानांना माहित होतं की तुम्ही रास्त नफा केला पाहिजे, अवास्तव नफा नाही. आणि तो रास्त नफा हा पुढच्या विकासाची तुमची ऊर्जा असते, तुमच्यासाठी ते भांडवल असतं आणि ते भांडवल सातत्याने मला सुलक्षणाताई, मला तुम्ही या ठिकाणी सिंगापूरची सुलक्षणाताई तुम्ही सिंगापूरची उदाहरणं दिली आहेत, तुम्ही अनेक मुद्दे मांडले आहेत, भाडे नियंत्रण कायद्याविषयी बोलात, त्याविषयी मी चर्चा करणार आहे. परंतु सीताराम कुंटे यांनी अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं अधिकृत करावीत, अनऑथोराइज बांधकामं अधिकृत करावीत अशा प्रकारची सूचना देण्यामागे त्यांची विचारधारा नेमकी काय असेल असं वाटतं आपल्याला? मी एक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मी अजून तो अहवाल पाहिला नाहीये आणि मला वाटतं तो अहवाल पाहणं आवश्यक आहे. मी तो अहवाल पाहिला नाहीये आणि तो अहवाल पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी ही अहवालामधली कृती देताना त्यामागे जी कारण मीमांसा दिली आहे ती वाचल्याशिवाय मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. परंतु एक चांगला प्रशासक, एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी निश्चित ही भूमिका घेतली असेल की जे राहणारे लोक आहेत, जे अनधिकृत घरात राहणारे लोक आहेत ते निश्चितच बेकायदेशीर नाहीत, ते निश्चितच गुन्हेगार नाहीत. जर कोणी गुन्हेगार असेल तर ते सातत्याने सरकारमध्ये जे सत्तेवर आहेत ते आणि जे प्रशासक ज्यांनी यांना आपल्या राजकारण्यांना खरं म्हणजे सजग करायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने नगर नियोजन ह्या विषयामध्ये आपल्याकडे अत्यंत दुर्दशा आहे, अतिशय दुर्लक्ष आलेलं आहे आणि म्हणून गेली 40 वर्ष सुलक्षणाजी एकीकडे आपण सिंगापूरची सुलक्षणाजी आपण एकीकडे सिंगापूरची उदाहरणं देतोय, त्याच वेळा अनधिकृत बांधकाम
आणि त्यातनं धोरण आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा अहवाल या सगळ्याचा आधार घेतोय. परंतु हे ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे उभं राहिलं आतापर्यंत, त्याला यापुढे पायबंद घालण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे, आतापर्यंत का झालं नाही. आणि त्याहीपेक्षा सुद्धा जे आयुष्यभर काबाड कष्ट करून स्वतःचं घर बांधतात, जे अधिकृत घरांसाठी जास्त किमती मोजतात, त्यांना या निर्णयाचं नेमकं काय वाटलं असेल, या सगळ्याचा लेखोजोखा आपण मानवते का ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय अनधिकृत बांधकामांना अभय. अनधिकृत बांधकामांना अभय या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आता चर्चेमध्ये सहभागी होत आहेत लक्ष्मण जगताप. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते आणि नंतर अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याच्या प्रश्नावरून पिंपरी चिंचवडमधून ते भारतीय जनता पक्षात आले आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते निवडून देखील आलेले आहेत. लक्ष्मण जगताप, आपलं स्वागत. लक्ष्मण जगताप, ज्या प्रश्नाकरता आपण भारतीय जनता पक्षात आलेला होता ते आज साजरं झालं. पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई जी चाललेली होती अनधिकृत बांधकामांवर हायकोर्टाच्या आदेशानं ती थांबलेली आहे आणि आपल्याला आनंद झाला. आपली प्रतिक्रिया काय आहे? खरं तर माझ्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवडकर याबाबत समाधानी आहेत की ज्या गोष्टीसाठी पिंपरी चिंचवडकरांनी एवढा संघर्ष केला त्या गोष्टीला आज यश आलं. लक्ष्मण जगताप, पण आता सवाल असा आहे की यानंतर अनधिकृत बांधकामं जिथे इथे उभी राहतील त्यांना 10 वर्षांनी 15 वर्षांनी अभय मिळणारे उघड आहे. मुंबईमधल्या झोपड्यांची आपण मर्यादा दरवेळी निवडणुकीच्या आधी 5-5 वर्षांनी वाढवत नेतो, त्या अधिकृत करत नेतो, परंतु अशा झोपड्या उभ्या का राहतात याबद्दल एकही राजकारणी काही कारवाई करताना दिसत नाही, अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. दर 5 वर्षांनी आम्ही अनधिकृत बांधकामांना असं अधिकृत करत गेलो तर जे अधिकृत घरं घेत आहेत त्यांनी जास्त पैसे मोजून घरं घ्यायची कशाला? तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. खरं तर अनधिकृत बांधकामाला जनतेप्रमाणे सरकार पण जबाबदार आहे. जर सरकार का? लक्ष्मण जगताप, सरकार म्हणजे कोण? सरकारची धोरणं, भ्रष्ट राजकारणी का इथली भ्रष्ट सरकारी अधिकारी, का भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी यांचं संगनमत, नेमकं काय जबाबदार आहे? सरकारची धोरणं. जर सरकारचा डेव्हलपमेंट प्लॅन विकास आराखड्याला 10-15 वर्ष जर मंजुरी मिळत नसेल तर नेमकी लोकांनी परमिशन कुठं काढायची, घरं कुठं बांधायची? जर लोकांना परवडतील अशा दरात घरं उपलब्ध झाली नाही तर नेमकं लोकांनी काय करायचं? म्हणजे लोकांना अशी घरं बांधण्यात ज्यांनी प्रवृत्त केलं खरं तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी असं वेळ काढूपणा केला त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. ज्या मंत्र्यांना की ज्यांच्यामुळे विकास आराखडा होण्यास उशीर झाला अशांनाही कुणीतरी प्रश्न विचारला पाहिजे की ह्या सर्व गोष्टींना ते जबाबदार आहे. राहिला प्रश्न तुम्ही प्रोत्साहन देताय का पुन्हा पुन्हा अशी बांधकाम होणार का? तर मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की आता हा नॉन बेलेबल ऑफेन्स करा, अजामीन पात्र गुन्हा हे करा की इथनं पुढे अशी कुणी बांधू नये आणि प्रत्येक शहराचा विकास आराखडा किमान 6 महिने ते वर्षभराच्या आत मंजूर व्हावा की जेणेकरून लोकांना अशी परवानगी घेऊन घरं बांधणं सोयीचं जाईल आणि त्यांना परवडतील अशा किमतीत घरं बांधता यावी. खरं तर सरकारने धोरण ठरवलं की 2-250 स्क्वेअर फुटाच्या घरांसाठी तुम्हाला 2 FSI किंवा 2.5 FSI 3 FSI दिला तर स्वस्तात घरं उपलब्ध होतील आणि अशी विनापरवाना घरं कुणाला बांधावी लागणार नाहीत. सुलक्षणा महाजन, एकीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये इतके 1000 फ्लॅट रिकामे आहेत त्यामुळे बिल्डर चिंतेमध्ये आहेत, तर दुसरीकडे जवळपास 10 ते 11 लाख लोकांना घरं बांधायची आज गरज निर्माण झाली आहे. मुंबईमधली परिस्थिती देखील चिंताजनक आहे. ठाणे शहरामध्ये तेच आहेत, अनेक फ्लॅट बांधून रिकामे पडलेले आहेत, त्याला ग्राहक नाही, त्यामुळे बिल्डर जे आहेत ते चिंतेत आहेत. तर दुसरीकडे अफोर्डेबल हाऊसिंग नाही म्हणून अनेक जण रस्त्यावर राहत आहेत, अनेक जण झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. बिल्डर लोकांना परवडेल अशा प्रकारची घरं न बांधता अतिशय अलिशान अशा स्वरूपाची घरच बांधण्यात का बरं धन्यता मानतात? आपला काय विचार आहे? मी एक सांगते की जेव्हा धोरण चुकतं. एक मिनिट लक्ष्मण जगताप, येतो मी आपल्याकडे. सुलक्षणा महाजन उत्तर देत आहेत. एक म्हणजे मी असं सांगते की जेव्हा आपण एखादा उपचार घेतो आणि त्याच्यावर रिॲक्शन म्हणून त्या उपचाराच्या ऐवजी आपला रोग बळावतो त्यावेळी तो उपचार तातडीने थांबवावा लागतो. आणि असे अनेक उपचार आपल्या 60 वर्षाच्या काळात पहिला उपचार होता जो चुकला
तो रेंट कंट्रोल ऍक्टचा तो 72 साली 78 साली कायम करण्यात आला, जो तेव्हाच नष्ट करायचा होता, तो अजूनही नष्ट केलेला नाही. त्यामुळे 60 वर्ष आपण चुकीची मात्रा आपल्या शहरांना देतोय. दुसरा महत्वाचा चुकीचा कायदा जो केंद्र शासनाने केला, राज्य शासनाने केला, तो म्हणजे आपल्या नगर जमिनीवरती ताबा मिळवण्यासाठी केलेला अर्बन लँड सीलिंग ऍक्ट. तो अत्यंत दुर्दैवी कायदा होता. तिसरी मोठी चूक जी 10 वर्षापूर्वी केली, 15 वर्षापूर्वी केली, की झोपडपट्टी धारकांना फुकट घर आणि त्याच्या बदली बिल्डरांना FSI. आत्ता तुम्ही जो म्हणला, जो प्रश्न निर्माण झालाय की एक 250 स्क्वेअर फुटाचं घर फुकट बांधून द्यायच्या जागी तो बिल्डर 1000 स्क्वेअर फुटाचं 2000 स्क्वेअर फुटाचं घर बांधतो आणि त्याला वाटतं त्याच्या नफ्यामध्ये आपण झोपडपट्टी धारकांना देऊ. म्हणजे कदाचित 4 श्रीमंतांची घरं बांधतो त्यावेळी तो 10 गरिबांना घरं देतो. परंतु आज परिस्थिती अशी आहे की गरिबांनाही तो घरू देऊ शकत नाही आणि श्रीमंतांची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे हे धोरणही चुकलेलं आहे. चौथं चुकीचं धोरण म्हणजे आपल्या जमिनीचे कायदे, आपल्या जमिनीबद्दलची रेकॉर्ड्स, आपल्या जमिनीबद्दलचं तंत्रज्ञान, मोजमाप ह्या कुठच्याही बाबतीमध्ये आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या निवडून गेलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य कसं करायचं, कशासाठी करायचं, कुणासाठी करायचं याबद्दल कधीही विचार केला नाही. आणि विशेषतः आपण ग्रामीण राहणार आहोत, आपल्याकडे नगर वाढणार नाही आहे, शहरं वाढणार नाही आहेत या भ्रमात होतो आपण आणि आज तो शॉक सारखा बसतोय. मला हा शॉक 70 सालीच बसला होता, ज्यावेळी अर्बन लँड सीलिंग कायदा केला, रेंट कंट्रोल ऍक्ट काढला नाही आणि त्याच्यावर चुकावर चुका करत राहिले. आज जेव्हा सगळी शहरं मृतप्राय व्हायला आली आहेत त्यावेळी तरी असं सांगावंसं वाटतं, बाबांनो आता जरा थांबा, अनधिकृत याच्यावर हातोडे चालवण्यापूर्वी एकदा शांतपणे बसून हे 4-5 कायदे हे सगळे पुनर्रचना करूया आपण. त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊया. तुमची डोकी चालवू नका, तज्ज्ञांची डोकी, अर्थतज्ज्ञांची डोकी जेव्हा चालली तेव्हा अर्थव्यवस्था सुधारली. नगररचना तज्ज्ञांची जेव्हा डोकी एकत्र येतील, त्यांना सल्ला देतील आणि तो सल्ला त्यांनी मांडला तरच शहरं सुधारतील. आणि ती 10 वर्षात सुधारणं अशक्य नाहीये माझ्या दृष्टीने. 1 वर्ष कायदे सुधारायला, 1 वर्ष प्रशासन सुधारायला आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीबद्दलच्या सर्व मोजमाप आणि त्याच्यामध्ये संगणक तंत्रज्ञान आणायला लागतील. आणि 3ऱ्या वर्षानंतर आपली नगरं नक्की सुधारू शकतात. जसा रोगी सुरुवातीला बरा होत नाही, पण बरोबर आहे सुलक्षणाजी, बरा होण्याच्या मार्गाला सुलक्षणाजी तुम्ही त्याचा एक तुम्ही शहरं सुधारण्याचा एक रोडमॅप मांडताय. परंतु ज्या सिंगापूरचं आपण उदाहरण दिलं त्या सिंगापूरमध्ये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं निर्माणच झाली नाहीत अशी व्यवस्था झालेली होती. ती व्यवस्था आपल्याकडे आत्ताचे भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट सगळी सरकारी बाबूंची जी यंत्रणा आहे ती लक्षात घेता आपण हे किती काळ असं करत राहणार आहोत याविषयी चर्चा करू. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आज. आपण पाहताय अनधिकृत बांधकामांना अभय. अनधिकृत बांधकामांना अभय या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत सुलक्षणा महाजन, ज्येष्ठ नगर रचना तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण जगताप, भारतीय जनता पक्षाचे आमदार. ज्या पिंपरी चिंचवड मधल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात आज प्रचंड मोठा गदारोळ होत होता, तिथले त्या भागातले आमदार आहेत. विजय कुंभार हे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत. ज्या सिंगापूरचा उल्लेख आता आपण करत होतात सुलक्षणाजी, त्या सिंगापूरमध्ये भ्रष्ट राजकारण्यांनी भ्रष्ट सरकारी बाबूंना हाताशी धरून कायद्यातल्या पळवाटा शोधत अशा प्रकारची नगररचना केलेली होती का? मला तुम्ही सांगा. त्या ठिकाणी अशा गोष्टी निर्माण झाल्या नाहीत किंवा त्याला कायद्याचा बडगा होता, एक मॉनिटरिंग सिस्टीम होती, परंतु आपल्याकडे असं काहीही होताना दिसत नाही. आज तुम्ही अनधिकृतला अधिकृत करताय. लोक आता अधिकृत बिल्डिंग बांधतीलच कशा करता, सरळ अनधिकृत चाळी ठोकतील. म्हणजे जे राजकारणी अनधिकृत चाळी बांधून मोठे होत होते ते नगरसेवक होतील, आमदार होतील, पुढे आणखीन मंत्री देखील होतील. अशी एक रचना निर्माण होणार नाही का याच्यातून? असे प्रश्न. हॅलो, बोला सुलक्षणाजी.
सर्वात पहिल्यांदा आपण जर सिंगापूरनी कौंचं धोरण घेतलं असेल जे महाराष्ट्राला सहज घेता आलं असतं, परंतु तेवढा द्रष्टेपणा नव्हता, आणि तो म्हणजे शहरांच्या जमिनीबाबतचा अतिशय प्रॅग्मॅटिक दृष्टिकोन. म्हणजे जमिनीची मोजमापं करण्याची पद्धत, त्याचं रेकॉर्ड, त्याच्यावरची मालकी हक्क आणि त्याच्यावरती असलेले सर्व प्रकारचे उद्योगधंदे यांचं अतिशय काटेकोर माहिती हे त्यांनी एका वर्षामध्ये जमा केलं. आणि दुसरी महत्त्वाचं धोरण त्यांनी केलं, त्यांना सल्लागार जे होते त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे जमीन अत्यंत कमी आहे आणि ह्या जमिनीचं जर तुम्हाला नियोजन काटेकोर केलं नाही तर तुमचा देशच काय, तुमचं शहरच काय, तुमची अर्थव्यवस्था उभी राहू शकणार नाही आणि तुम्ही गरिबीतनं कधीही बाहेर पडू शकणार नाही. त्यावेळी त्यांनी असं धोरण घेतलं. म्हणजे 65 साली ज्यावेळी आपले सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कम्प्युटर्सला विरोध करत होते, त्यावेळी ली कुआन यूनी सिंगापूरमध्ये सर्व नागरिक, सर्व जमीन, सर्व डेटाबेस तयार करण्यासाठी कॉम्प्युटर आयात केले. आणि हा बेसिक फरक लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा असं तुम्ही म्हणता. प्रॅग्मॅटिक होते. राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा असा आहे. नुसता इच्छाशक्तीचा मुद्दा तर होताच, पण राजकीय शहाणपणाचाही मुद्दा होता. आणि आपल्याजवळ जे शहाणपण नाही त्याच्याबद्दल तज्ज्ञांकडनं सल्ला घेण्यात लाज न वाटण्याचा मुद्दा होता, आज जो आपल्या राजकारण्यांना जमत नाहीये. विजय कुमार, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता अनधिकृत ते अधिकृत हा प्रवास अत्यंत सोपा झालेला आहे. अधिकृत घरात राहायचंच कशा करता, अधिकृत घरं विकतच कशाला घ्यायची, अधिकृतरित्या बिल्डर तरी व्हायचं कशाला, बिल्डर झाल्यानंतर अधिकृत कामं करायचीच कशा करता. आता अनधिकृत चाळी बांधूया, त्या चाळी जेव्हा डायपेलेटेड व्हायला येतील, पडायला येतील, त्यावेळेला आपोआप त्या आपण रेग्युलराइज करून घेऊ, ऑथोराइज करून घेऊ आणि संपूर्ण शहरच अधिकृत करून टाकू. काय वाटतं आपल्याला, कशी आहे कल्पना? अशी भूमिका खरं तरी काही नवी कल्पना नाही आहे. ही कल्पना ऑलरेडी मार्केटमध्ये आत्ता आहे. तुम्ही जर स्पेशल टाउनशिप बघितल्या, तुम्ही जर आत्ता झालेल्या मोठमोठ्या टाउनशिप्स बघितल्या तर त्याच्यामध्ये अनेक नियम डावलून परवानगी नसताना बांधकामं झाले, तिथं हजारो लोक राहायला गेलेत आणि त्यांना उद्या कदाचित असं म्हटलं जाईल की आता तुम्ही राहायला गेलाय ना, आता कायदा बदलू, जी 50 मीटरचा रस्ता पाहिजे होता तो 5 मीटरचा करू, आता राहायला गेला तर करायचं काय. इतकंच नव्हे तर या बांधकामाबद्दल आपण का बोलतोय. स्पेशल टाउनशिप्समध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जे सामान्य माणसांना घरं मिळायला हवी होती ती मिळाली नाहीत. इतकंच नाही, तुकडेबंदी कायदा किंवा छोटे छोटे प्लॉट्स याच्यावर हे करायला बंदी आहे, टेकड्यांवर बांधकामं करायला बंदी आहे. त्यांना आज कुणीही अडवायला तयार नाही. हे जर तुम्ही प्रशासनाला विचारायला गेलात तर ते म्हणतात की हो आम्ही त्यांना सवलती दिल्या, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही आहे. आणि दुसरं जे मगाशी सुलक्षा महाजनजी म्हणाल्या त्यानुसार आपल्याकडे ज्या जमिनींचं रेकॉर्ड आहे, खरं सांगतो या ज्या ब्रिटिशांच्या काळातलं जे साखळी रेकॉर्ड होतं ते या राजकारण्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये सत्यानाश करून टाकला. अदरवाईज जमिनींचं जो आता जे काही घोटाळे दिसत आहेत याला संपूर्णपणे हे राजकारणी आणि हे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं हे व्हायला उशीर नाही, हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. लक्ष्मण जगताप, लोकांना राहू द्यायचं. लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामं अधिकृत करून देतो अशी घोषणा देऊन निवडून येणं अत्यंत सोपं असतं, परंतु ज्या ठिकाणी 50 मीटरचा रस्ता हवाय त्या ठिकाणी 5 मीटरचा रस्ता देऊन त्यांना अत्यंत हलाखीचं जीवन जगायला लावणं, त्यांना मूलभूत सोयी सुविधा न देणं आणि अधिकृत टॅक्स भरून राहणाऱ्या नागरिकांना आपण आयुष्यात काहीतरी चूक केली, आपण अधिकृत घरं घेतली, आपण अनधिकृत घरात राहिलो असतो तर बरं झालं असतं असं वाटू देणं हे चांगल्या राजकारणाचं लक्षण आहे असं वाटतं आपल्याला. आज तुम्हाला खूप आनंद होत असेल, परंतु जे अधिकृत घरात राहत आहेत त्यांच्या भावनांबद्दल आपण काय म्हणाल? एक तर विकास आराखड्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता किंवा कुठलाही रस्ता कमी न होता अशी बांधकामं अधिकृत करा. एवढंच नव्हे तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. उद्या एखादी बिल्डिंग पडायला नको जी कमकुवत असेल तर अशा बिल्डिंग करू नये हे पण सांगितलं. आणि तिसरी गोष्ट तुम्ही एक सर्वे करा की अशा बांधकामात कोण राहतं की जो मोलमजुरी करतो, ज्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही, असा सामान्य माणूस या अनधिकृत घरात राहतोय. प्राधिकरण सारखी संस्था होती की माझ्या मतदारसंघात 32 सेक्टर आहेत, गेल्या 40 वर्षात त्यातलं एकही सेक्टर डेव्हलप झालं नाही. जिथं गरिबांच्या किंवा जिथं कामगारांना घरं उपलब्ध व्हायला हवी होती तिथं प्रशासन एकही घर उपलब्ध करून देऊ शकली नाही. अशांमुळे ही वेळ आली. आणि आपल्या देशातली गरिबी आणि श्रीमंती या दोन्हीतलं जे अंतर आहे तर त्याच्यामुळेही ही परिस्थिती उभी राहिलेली आहे. आपण पाहतो
की जर मी कामाला जात असेल, मी कुठं गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर मला 4था वेतन आयोग 5वा वेतन आयोग मिळतो, तीच माझ्या घरातली धुणं भांडीवाली आहे किंवा तोच माझ्या घरातला वॉचमॅन आहे, तर त्याला तो मोबदला मिळतो का? तर त्याने घर घ्यायचं तर कुठं लक्ष्मण घ्यायचं? त्याने त्याच्या लक्ष्मण आयुष्यात स्वतःच्या जगताप, घराचं समाजातले जे गोरगरीब आहेत, समाजातले जे गोरगरीब आहेत, तळागाळातले आहेत, त्यांच्याविषयीची तुमची कळकळ तुम्ही सांगताय. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अनधिकृत बांधकामं अधिकृत होण्याच्या आपल्या लढ्याकरता आपण एक पक्ष बदलून आत्ताच्या सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये आलात, निवडून देखील आलात. आत्ता जो तुम्ही आरोप करताय की एकाही सेक्टरमध्ये परवडतील अशी घरं सरकारनं उभी केली नाहीत, जर पुढच्या 2 वर्षात, आणि हा कार्यक्रम तुमचे मतदार देखील बघतायत, ज्यांना तुम्हाला पुढल्या वेळेला 5 वर्षांनी मतं मागायची आहेत, त्यांच्या वतीनं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, जर पुढच्या 2 वर्षात आपल्या सेक्टर्समध्ये पिंपरी चिंचवडच्या सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी घरं जर सरकारनं बांधायची योजना आणली नाही किंवा कार्यान्वित केली नाही, तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या एका पक्षात जायचं धाडस दाखवाल का? जर मी माझ्या कामात यशस्वी ठरलो नाही तर मी दुसऱ्या पक्षात नाही, राजकारणाला रामराम करण्याची सुद्धा तयारी ठेवाल. म्हणजे 2 वर्षामध्ये हे सरकार पिंपरी चिंचवड मधल्या सेक्टर मधल्या मोकळ्या जागा असतील, सरकारी जागा असतील, त्याच्यावर सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा भावातली घरं उभी करतील आणि त्याकरता तुम्ही तुमचं आमदारकी सुद्धा पणाला लावायला तयार आहात? आमदारकीच नव्हे तर अख्खं राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहोत. आणि मला वाटतं हे शासन पॉझिटिव्ह निर्णय घेतंय. काही प्रमाणात त्याच्यावर कारवाई सुरू झाली. येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये 5-25 हजार घरं गरिबांसाठी उपलब्ध झालेली येत्या 2-5 वर्षात तुम्हाला दिसतील. लक्ष्मण जगताप, मी तुमचं अभिनंदन अशा करता करतो की तुम्ही आज रोखठोक भूमिका केली आहे, परंतु केवळ रोखठोक भूमिका घेऊन चालणार नाहीये. तर एकीकडे घरं अधिकृत करताना अनधिकृत घरं कशी निर्माण होणार नाहीत आणि या अनधिकृत घरांच्या संदर्भातली आपली जी कायद्याची रचना आहे त्या संदर्भात आपल्याला खूप बदल करावे लागतील. त्याविषयी चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय अनधिकृत बांधकामांना अभय. अनधिकृत बांधकामांना अभय या चर्चासत्रात शेवटच्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुलक्षणा महाजन, एकीकडे अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची एक कारणमीमांसा आपण उभी करतोय, तर दुसरीकडे अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं उभी राहणारच नाहीत अशी रचना मात्र तितक्या जोरकसपणे मला पुढे येताना दिसत नाहीये. या संदर्भात एक सूचना अशी आली होती की अजामीन पात्र अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला जावा, परंतु हे एवढंच फक्त पुरेसं आहे का? त्या भागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याबरोबरच तिथल्या नगरसेवक किंवा आमदाराला देखील आपण या अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे का बरं जबाबदार धरू नये? काय वाटतं आपल्याला सुलक्षणाजी? एक म्हणजे किती शहरातल्या किती अधिकाऱ्यांना आणि किती लोकप्रतिनिधींना तुम्ही तुरुंगात टाकणार, हा माझा प्रश्न आहे. आणि या पद्धतीने हा प्रश्न सुटणार नाही. किती हजारो अधिकारी आणि हजारो नगरसेवक जरी तुरुंगात गेले तरी हा प्रश्न सुटणार नाही. मला असं वाटतं सर्वात प्रथम जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहेत त्या खालची सर्व जमीन ही सरकारी आहे आणि सरकारकडे त्याचे 100% अधिकार राहतील. आणि येणाऱ्या काळात जी काही नवीन बांधकामं करायची त्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेच्या मालकाची किंवा कुणाचीही त्याच्यामध्ये दखल घेतली जाऊ नये. आणि हा जर कायदा करू शकले, जो अवघडच आहे, परंतु जे जे अनधिकृत बांधकामांसाठी जमिनी देतात ते ऑलरेडी त्याची विकूनच पैसे केलेले आहेत, त्यांनी काही फुकट दिलेले नाही आहेत. त्यामुळे ह्या सर्व जमिनी तुम्ही सरकारी मालकीच्या आहेत असं कायदा करू शकलात तर अतिशय उत्तम होईल. त्यानंतर या सर्व जमिनींवर कशा प्रकारे घरबांधणी करायची जेणेकरून सर्व सुविधा देता येतील, लोकांना बरी घरं मिळतील आणि हे म्हाडाला सशक्त करूनच करता येईल. म्हणजे हे बिल्डरांवर सोडून चालणार नाही. मला असं वाटतं की एका बाजूला सरकारला सक्षम करणं, सरकारी यंत्रणा सक्षम करणं आणि दुसऱ्या बाजूला गरीब नागरिकांना उगीचच्या उगीच त्रास न देणं
हे मूलभूत आहे. आणि ह्याच्यानंतर मी असं म्हणेन की जे जे निवडून येणारे आमदार आहेत, जे जे निवडून येणारे खासदार आहेत, विशेषतः जे शहरातनं आणि शहरी भागातनं जातात, किंबहुना त्यांना किमान नागरी नियोजन, नागरी व्यवस्था, नागरी व्यवस्थापन हे काय आहे आणि ते ग्रामीण भागापेक्षा किती वेगळं आहे. कारण आजचे आपले सर्व आमदार, सर्व खासदार आणि सर्व नगरसेवक माझ्या दृष्टीने अत्यंत ग्रामीण मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्याकडे शिक्षणाचा नुसता अभाव नाही, शिक्षणाबद्दल त्यांना अनास्था आहे, त्यांना लोकांबद्दल अनास्था आहे. ते लोकप्रतिनिधी केवळ मतांच्या जोरावर होतात याचा अर्थ त्यांना प्रेम आहे म्हणून ते लोकप्रतिनिधी होत नाहीत. अन्यथा जर त्यांना प्रेम असतं तर गांधीजींनी सांगितल्यावर किंवा शास्त्रींनी सांगितल्यावर जसे लोक उपास करायचे त्याप्रमाणे या लोकप्रतिनिधींचं लोकांनी ऐकलं असतं. पण आज एकही लोकप्रतिनिधीचं ऐकण्याच्या मनस्थितीत नागरिक नाही. त्यामुळे विश्वासार्हता गमावलेले हे नगरसेवक म्हणा, अधिकारी म्हणा, यांना तुरुंगात डांबून माझ्या मते काही उपाय निघणार नाही. उपाय हा प्रशासन आणि सरकार यांची भूमिका स्पष्ट करण्याने होणार आहे. आपली व्यवस्थापना सुधारणा होणार आहे. आपण लक्ष्मण जगताप या निमित्तानं भ्रष्ट सरकारी अधिकारी, लक्ष्मण जगताप भ्रष्ट सरकारी अधिकारी तसंच भ्रष्ट राजकारणी यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न वारंवार येतोय. जर अशा प्रकारे आपण अनेक अनधिकृत बांधकामांना यापुढे देखील अधिकृत करत राहिलो तर ही एक साखळी राहील की दर 5 वर्षांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे आणि पुन्हा सगळं अधिकृत करायचं, परंतु अनधिकृत बांधकामं उभी राहणार नाहीत याची जबाबदारी ना प्रशासन घेते ना तुमच्यासारखे राजकारणी. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? आता अशी अनधिकृत बांधकामं होणार नाही या दृष्टीने निश्चित पाऊल उचलण्यात चाललेलं आहे. जर आपण मागच्या काळात जाऊन पाहिलं तर इन्व्हायरमेंट सारखी परमिशन होती, त्या परमिशनला बिल्डर लोकांना 2-2 वर्ष थांबावं लागत होतं. जर एखादा प्रोजेक्ट 2 वर्ष थांबला तर तो कसा कमी दरात घरं उपलब्ध करून देणार होता. तर आता ती प्रक्रिया ज्या परवानगीला 2 वर्ष लागत होतं ती परवानगी 2 महिन्यात मिळतीये. प्राधिकरणातनं घरं उपलब्ध होतील. बिल्डर लोकांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यांना 100% प्रॉफिटवर अडून न राहता जर ते 10-20% प्रॉफिटवर आले तर निश्चित गरिबांसाठीची घरं उपलब्ध होतील. आता जे प्रत्येक बिल्डरला 20% गरिबांसाठीची घरं तयार करायची ती आडत होती, या सरकारनं तोही प्रश्न मार्गी लावलाय. ती घरं उपलब्ध होईल. खरं त्यांना अनधिकृत घरांची गरज राहणार नाही. एवढ्या चांगल्या प्रकारची जर घरं उपलब्ध झाली तर निश्चित तो प्रश्न उपस्थित राहणार नाही. आणि नगर रचनाकार जे सांगतात की राजकीय लोकांबद्दल, माझा तर असा ठाम आरोप आहे की याला बहुतांशी प्रमाणात नगर रचना किंवा त्या विभागातलं आपल्याला फार कळतं असे म्हणणारे अधिकारी जबाबदार आहे. आपण विकास आराखड्याबद्दलच पहा की दर 20 वर्षांना विकास आराखडा होतो आणि 20 वर्षात त्याची 10-20% सुद्धा अंमलबजावणी होत नाही. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होऊ शकत नाही तर त्यावर दुसरा विलास शोधण्याची गरज असते. पण असं काही न होता पुन्हा 20 वर्षांना विकास आराखडा होतो. आपण शेवटचा मुद्दा घेऊया. विजय कुमार, या सगळ्यातनं आपण मार्ग काय सुचवाल? अनधिकृत बांधकामं अधिकृत करत राहणं हा तर मार्ग असू शकत नाही, तर आपण यावर शेवटचा एक मुद्दा काय म्हणताल? हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? निश्चितपणे मी असं म्हणणार नाही की राजकारण्यांना अजिबात कळत नाही किंवा फक्त तज्ज्ञांना सगळं कळतं. याच्या दोन्हीचा एक सुवर्णमध्य गाठला जाऊ शकतो. राजकारण्यांना किंवा लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारांना नेमकं काय हवं आहे याची नेमकी जाण असते. ती सोडवायचा त्यांचा मार्ग कदाचित चुकत असेल, त्या चुकीची शिक्षा त्यांना दिलीच पाहिजे. आपण जे आत्ता म्हणतोय म्हणजे सुलक्षणा महाराजांनी जे सांगितलं की लोकांना तुरुंगात डांबणं हा काही फारसा परिणामकारक उपाय होऊ शकत नाही, परंतु असे 4 अधिकाऱ्यांना किंवा 4 लोकांना तुरुंगात डांबलं, कठोर कारवाई केली तर त्याच्यावर निश्चितपणे आळा बसला जाऊ शकतो. या दोघांनी एकत्र येऊन ह्या प्रत्येक वेळेला काय होतंय की राजकारण्यांनी म्हणायचं की आम्हाला सगळं कळतं, तज्ज्ञांनी म्हणायचं आम्हाला सगळं कळतं, परंतु ज्याच्यासाठी हे केलं जातंय त्याला मात्र कधीच विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. या सगळ्यांना एकत्र त्यांचे प्रश्न जर लक्ष्मण जगताप, सुलक्षणा महाजन, विजय कुमार, एक प्रकारे आज असा निर्णय घेतल्यानंतर त्याविषयी आपण चर्चा करत होतो, परंतु अशा प्रकारचा निर्णय घ्यावा का लागला? अनधिकृत बांधकामं या शहरात निर्माण का झाली? शहरात लोंढे येतात, ते वाढत जातात, त्यांना सामावून घेण्याची, सर्वांना परवडेल असं घर निर्माण करण्याची व्यवस्था आणि ती जबाबदारी सरकारची नाही का?
खाजगी विकासक जे आहेत ते खाजगी विकासक ज्या प्रकारची अनधिकृत बांधकामं करतात त्यांना एक भागीदार म्हणून इथले राजकारणी आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणा पाठीशी घालत जाते आणि मग हेच सगळं जर लिगलाइज होत असेल तर अनधिकृत हेच आता अधिकृत अशा प्रकारची गोष्ट यात सर्वमान्य होती की काय अशी शंका समोर येते. कोणाचेही घर जावं, कोणाच्याही डोक्यावरचं छप्पर जावं असा आमचा मुद्दा नाही, परंतु जे छप्पर अनधिकृतपणे उभं राहिलेलं आहे ते उभं राहता कामा नये अशी यंत्रणा निर्माण व्हायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर येईल अशी देखील यंत्रणा उभी राहिली पाहिजे. या निमित्ताने या तिघांनी आपले विचार मांडले, ते आपल्यापर्यंत पोहोचवले. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.